चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक टाकण्यासाठी अमर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 2 षटकांचा सामना आपण पाहतो. अजय आणि अमित ही जोडी इथे आउटर एज इथे घेतला जातो आणि डीच्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाचं खातं अकाउंट ओपन होत आहे. बिनगडीबाद 1 धाव संख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. चला महत्वपूर्ण सामना उपांत्य फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळते. शिवशक्ती स्पोर्ट्स विपक्ष NPM मंदूर हा संघ मात्र इथे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सेमीफायनलची लढत जो संघ विजय होईल तो मात्र आरळा धमाका या संघासोबत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला धावसंख्येत 1 धावेने भर झाली. धावसंख्या 2 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो अमरला. इथे पहा पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि तिसरा चेंडू मात्र इथे निर्धाव टाकणं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा पुन्हा एकदा पंच मात्र दाद मागत असताना मात्र कुठलाही इशारा देत नाहीयेत. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव इथे टाकण्यात यशस्वी झालेत. चला सन्माननीय चंद्रकांत पाटील दादा यांना विनंती असेल की आपण मंचावर या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. इथे पहा गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. मात्र 1 धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धावसंख्येत 1 धावेने भर झाली. धावसंख्या 1 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 धावा. बिनगडीबाद 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. 2 षटकांची लढत आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला अमरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक. संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू पहा 1 बाउंस सीमा पार. 4 धावेंसाठी चेंडू जातोय आणि धावसंख्येत 4 धावेने भर झाली. धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाद 7 धावा. म्हणजे अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. मात्र महत्वपूर्ण सामना हा संघामध्ये
सामन्यात जो संघ विजय होईल तो मात्र थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि या 2 ट्रॉफीतील एक ट्रॉफी मात्र आपल्या घरी घेऊन जाईल. चला शेवटचे 5 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप गोलंदाजी मार्गवर आहे. चला स्पीडअप करा. इथं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत कुठली धाव मात्र घेतली जात नाही. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पहा लोअर पोल्टो चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आपल्याला संदीप पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचे 3 चेंडू मध्ये कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. इथे पहा मोठा फटका, चेंडू हवेत आहे, एलिव्हेशन कमी आणि इथे मात्र झेल सुटलाय आणि तोपर्यंत एक धाव इथे काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. पहा मैदानामध्ये काय घडलं, झेल सुटला की मॅच सुटली हे थोड्याच वेळात आपल्याला चित्र स्पष्ट होईल. म्हणजे अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी मात्र धावांना लगाम लागताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा पंच मात्र डीच्या स्वरूपात एक धाव देतात, बाईच्या स्वरूपात धाव मिळते. धाव संख्येत एका धावेने भरवते. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 10 धावा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. संदीप गोलंदाजी मार्गवर आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. इथे पहा बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि धाव संख्या 11 आणि 12 धावांचं लक्ष्य, 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरी या संघाला. चला लगेचच आपण मैदानात उतरा. अजून अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला सलामीची जोडी देखील मैदानात एंटर झाली आहे. संदीप आणि अमर ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. चला प्रणय गोलंदाजी मार्गवर सज्ज झाला. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 12 चेंडू 12 धावा. सिंगल डबलने देखील सामना विजय होऊ शकतो, पण क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. चला प्रणव गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. स्ट्राईक वरती अमरला पाहतोय, नॉन स्ट्राईक वरती संदीप. पाहिजे चांगली सलामीची जोडी, एबन जोडी आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून चांगली फलंदाजी अमरच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेत. 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला मिळालाय आणि तोच अमर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा तिथे रेगना फटका, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा मैदानामध्ये काय घडले. झेल जर झाला असता तर मात्र कुठेतरी
आपल्याला चित्र मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानामध्ये. चला 4 धाब्यांचा पंचांचा इशारा येतोय आणि 4 धाब्याने संघचं अकाउंट ओपन होतंय. म्हणजे पहिल्या चेंडूवर इरादे मात्र स्पष्ट केलेत. मोठा फटका जरूर आलाय. अजूनही 8 धाब्यांची गरज. 11 चेंडू आणि 8 धाबा. चांगली फलंदाजी अमरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा कलात्मक क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि डी क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र 5 धाबा इथे पाहायला मिळत आहेत. चला, चावी कोणाची गाडीची हरवली असेल तर ती सकाळपासून मैदानात आपल्या समालोचन क्षेत्रामध्ये आहे. त्याला हत्तीचं किचन आहे. कोणाची चावी हरवली असेल तर त्यांनी समालोचन कक्षात येऊन ती चावी घेऊन जा. इथे पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि अतिशय चांगल्या क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या पूर्ण झाल्यात. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 या आकड्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या इथे उभारली आहे. 12 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला षटक मार्गस्थ आहे. इथे पहा पुन्हा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि धावसंख्येत 1 धावेने भर झाली. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 8 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 8 चेंडू 4 धावा. मला वाटतं या षटकामध्ये सामना फिनिश होईल की काय. 8 चेंडू 4 धाब्यांची गरज. प्रणव गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पहा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव काढली जाते. 1 धाब्यावर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 धाब्याने भर झाली. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 7 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. प्रथम स्ट्राईकवरती संदीपला आपण पाहतोय. चला, आराळा धमाका, आपण रेडी राहा. टॉस साठी या. इथे पहा व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धाब्याने संघ मात्र पुढे सरकला. धावसंख्या डबल डिजिट मध्ये जात असताना 10 आपल्याला पाहायला मिळते. आता फक्त 2च धावसंख्येची गरज आहे. चला, टॉस साठी यायचं आहे. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात पाहायला मिळेल. इथे पहा पुन्हा एकदा डब्बा पडल्यानंतर चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 2 धाब्याची गरज. 6 चेंडू आणि 2 धाबा. चला, 6 चेंडू आणि 2 धाब्याची गरज आहे. चला, 6 चेंडू आणि 2 धाब्याची गरज. चला, टॉस साठी या. आराळा आणि शिवशक्ती स्पोर्ट्स. चला, अमर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. चला, टॉस इथे केला जाईल. चला, या